संकट कोणतंही आलं की प्रत्येक जण पहिल्यांदा देवाकडे प्रार्थना करतो। मराठवाड्यावर आलेल्या संकटानंतरही बळीराजानं तेच केलं। पण महाराष्ट्रासह देशातली सर्वच देवस्थानं या देवस्थानांनी या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात आखडता घेतलाय का असा प्रश्न निर्माण होतोय। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। लाखोंची उलाढाल तरीही मदतीसाठी मागे का? लाडक्या भक्तांसाठी देवांचा आखडता हात का? आठवडा उलटला। मराठवाड्यातलं दयनीय चित्र महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं। मराठवाड्यातील नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले, शेती पार उखडून गेली। कधी नव्हे असा ओला दुष्काळ मराठवाड्याच्या वाट्याला आला। संतांची भूमी अशी मराठवाड्याची ओळख, पण याच मराठवाड्याच्या मदतीला देवस्थानं आली नाही। देवस्थानांनी पूरग्रस्तांना मदत करावी अशी विनंती करण्याची वेळ आता आली आहे। यात आज आपल्या माध्यमातून मी आव्हान करतो की आज शिर्डी संस्थान असेल, आज त्या ठिकाणी साईबाबा शिर्डी बरोबर सिद्धिविनायक गणपती असेल, लालबागचा राजा असेल, त्या ठिकाणी दगडूशेठ हलवाई गणपती असेल, आज ज्या ट्रस्ट आहेत ह्या ट्रस्टना देखील मी आव्हान करतो, आपण देखील त्या ठिकाणी ही माणुसकी जपून ह्या फ्लड क्षेत्रात पूरबाधित आणि अतिवृष्टीच्या लोकांना मदतीसाठी आपल्या दानपेटीतलं दान हे लोकांसाठी द्यावं। महाराष्ट्रात जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे, या अनुषंगाने आपण श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबरीने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 51 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे करत असताना धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, खास करून ज्यांची जमीन खरवडून गेली आहे किंवा जे नागरिक ज्यांचं अतिवसं नुकसान झालेलं आहे, त्यांना वेगळी मदत करण्याच्या बाबतीत देखील निर्णय घेतलाय। असंख्य अनेक जिल्हे हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि मोठा ओला दुष्काळाला मराठवाड्यातील नागरिक, त्या ठिकाणी शेतकरी बांधव समोर जात आहेत आणि हेच बघून आम्ही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 50 लाख रुपयाची मदत घोषित केलेली आहे। सन्माननीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे लवकरच जाऊन ते धनादेश सुपूर्द करणार आहोत। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे सरसावलेली मंदिरं ही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहे। सिद्धिविनायक मंदिराचं वार्षिक उत्पन्न साधारण 133 कोटी, पण मदत 1ही रुपया नाही। साईबाबा संस्थानचं वार्षिक उत्पन्न 900 कोटी, पण मदत फक्त 1 कोटीचीच। कोल्हापूरच्या अंबाबाईचं वार्षिक उत्पन्न 7 कोटी, पण मदत 1ही रुपया नाहीये। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचं वार्षिक उत्पन्न 54 कोटी, पण मदत 1 कोटींची। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं वार्षिक उत्पन्न साधारण 70 कोटी रुपये, पण मदतीला 1ही रुपया नाही। अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूर देवस्थानचं वार्षिक उत्पन्न 22 कोटी, पण मदतीसाठी 1ही रुपया नाही। आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराचं वार्षिक उत्पन्न 1365 कोटी, पण मदत 1ही रुपयाची नाही। वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचं वार्षिक उत्पन्न 87 कोटी, पण मदत 1ही रुपया नाही। ओडिशातल्या जगन्नाथपुरी मंदिराचं वार्षिक उत्पन्न साधारण 420 कोटी, पण मदत 1ही रुपयाची नाही। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरानं 500 अन्न पाकिटं, 500 लाडू प्रसाद पाकिटं, 500 पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं आणि सोबतच 1 कोटी रुपयांची मदत केली।
तर लालबागच्या राजाच्या मंडळानं 50 लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. भक्त संकटात असताना देवाला पहिली साथ घालतो, पण देवस्थानच्या विश्वस्त मंडळात बसलेल्यांना त्या भक्तांचं दुःख काही दिसत नाहीये. मराठवाड्यातील जवळपास 6.5 लाख एकर शेतीचं नुकसान झालंय. जीवितहानी, जनावरांचं नुकसान, घरांचं नुकसान हे वेगळंच. सरकार दरबारी मदतीचं कोडं हे अहवालाच्या फायलीत अडकलं. अहवाल तयार होईल, मग तो दिल्ली दरबारी जाईल आणि मग दिल्लीतल्या पुढाऱ्यांना पाझर फुटेल तशी मदत मिळेल. पण तोवर या शेतकऱ्यांनी करायचं काय? देवाच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्याकडे आहेत ते सुद्धा अशा संकटात धावून येणार नसतील तर हात जोडायचे तरी कोणासमोर? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.